26 नोव्हेंबर 2025 रोजी वाघ इस्टेट इंदिरानगर नाका येथे आदर्श स्पोर्ट्स फाउंडेशन व आदर्श डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमी यांच्या वतीने संविधान दिन व त्याचबरोबर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी व जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी संविधान दिन साजरा करताना आधी एकत्र जमलेल्या नागरिकांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले। त्यानंतर सगळ्यांना लाडू वाटण्यात आले। तसेच यावेळी सर्व जाती धर्मातील लोक एकत्र आले होते व त्यांनी एकमेकांना लाडू भरून एकतेचा संदेश दिला। यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेवक दिलीप टक्के, माजी नगरसेवक अमित सरैया, ASP ठाणे शहर अध्यक्ष सनी जगताप, करण चंडी, सुरेश जाधव, राहुल कांबळे, मौलाना अमन मिया कदरी, हुसेन शिखा, रोहित कांबळे, नीरज सिंग, संजय झा, गौतम दासूत, निलेश आचार्य तसेच व्यापारी संघटना, कामगार संघटना, युवा संघटना यांनी उपस्थित राहून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली व संविधान दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुले अर्पण केली। यावेळी शहीद जवानांना आदर्श स्पोर्ट फाउंडेशनचे विद्यार्थी अमोल व गौरव साळवी यांनी शहीद जवानांना सलामी दिली। तसेच आशिफ खान व साठेनगर युवा टीम सुद्धा उपस्थित होते। संविधान दिनानिमित्त अतिशय कमी वेळात परिसरातील नागरिकांनी व मान्यवरांनी येऊन कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल आदर्श स्पोर्ट फाउंडेशन व आदर्श डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ कांबळे यांनी सर्वांचे विशेष आभार मानले। जय भारत माता की जय। भारतीय संविधानाचा विजय, भारतीय संविधानाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद 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 सगळ्यांना उद्देशिका। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रबुद्ध करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। भारतीय संविधानाचा जिंदाबाद 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 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्यांनी हजारो वर्ष शस्त्र परतलीतला कोपरा सुद्धा हल्ला नाही। त्यांनी हजारो वर्ष शस्त्र परतलीतला कोपरा सुद्धा हल्ला नाही। बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला। नाही तर या देशाची गुंगी गुडिया, दादा त्यावेळेस इंदिरा गांधीला देशाची गुंगी गुडिया म्हटलं जायचं, नाही तर या देशाची गुंगी गुडिया कधीच या देशाची पंतप्रधान झाली नसती आणि बामणवाडी वेस ओलांडून सोयरिकीला आमच्या घरी आली नसती। एवढी किवयाई भारतीय संविधानाची आहे। पण आपण आजही या काळामध्ये मनोवाद जगतोय। ज्या मनोवादाला बाबासाहेबांनी गाडण्याचा प्रयत्न केला तरी पण आज डिजिटल रूपी तुम्ही त्या मनोवादामध्ये घुसायचा प्रयत्न करताय। भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी 75 वर्षाच्या स्वातंत्र्यात जगणाऱ्या माणसा बदल तुझी स्वातंत्र्याची लढाई, 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या लढणाऱ्या माणसा बदल तुझी स्वातंत्र्याची लढाई आणि भारत माता की जय म्हणत राही पुढची कहाणी। इथं धर्मनिरपेक्षतेच्या रिंगणात जातीची खेळली जाते कुस्ती। अहो जाळली जातात माणसं दिवसा ढवळ्या वस्ती। अहो वस्त्यांचं काय तर जिवंत माणसं सुद्धा जाळली जातात। अहो वस्त्यांचं काय तर जिवंत माणसं सुद्धा जाळली जातात। आया बहिणीच्या शरीराचे भर रस्त्यात लचके तोडले जातात। सांगा आमच्या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळली काय? तुमच्या स्वातंत्र्याचं काय झालं आम्हाला कळलंच नाही। हा स्वातंत्र्य जर तुम्हाला टिकवायचं असेल, हा गाडा बाबासाहेबांचा जर 75 वर्षापर्यंत आपण खेचून आणला आहे, पण हे संविधान तुम्हाला वाचवायचं आहे। त्याच्यामुळे आपलं संविधान वाचवण्यासाठी हा मनुवाद जो आपल्या ढुंगात चिटकलेला आहे तो मनुवाद तुम्हाला संपवावा लागेल। हा मनोवाद संपवल्यानंतर तुम्ही आपलं भारतीय संविधान वाचवू शकणार आहात। म्हणून सर्वांनी एक सोबत घोषणा द्यायची, भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। गौरव दिन म्हणून साजरा करत असतो। माझी तमाम सर्व येथील नागरिकांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की संविधान हेच आपलं शस्त्र आहे। संविधान आहे म्हणून आज आपण आपली हक्काची लढाई आपण रस्त्यामध्ये उतरून करतो आणि आपल्या अधिकार आपण संविधानामुळे आपण मागून घेतो। त्यासाठी संविधान जपणे आणि लोकांना त्याबद्दल माहिती सांगणे हे आपल्या सर्वांचं पहिलं कर्तव्य आहे। अजून काही लोकांना संविधान माहित नाही, संविधानाचे अधिकार माहित नाहीये, पण ते अधिकार आपले जे कार्यकर्ते संविधानवादी संविधानाला मानणारे त्या कार्यकर्त्यांनी विनंती आहे की घरोघरी जाऊन संविधान जनजागरण मोहीम लोकांना चांगल्या भाषेमध्ये समजेल अशा प्रत्येकाची आजची जबाबदारी आहे। मी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। ओके ओके अच्छा केलंय ना? हिरोज आहे.
भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की वंदे 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 भारतीय संविधानाचा जय असो. भारत माता की भारत माता की वंदे 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 इन्क्लाब इन्क्लाब. 26 नोव्हेंबर 2025 इंदिरानगर आंबेडकर चौक या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून व मेणबत्ती लावून व तसेच सर्व सगळ्या नागरिकांच्या सोबत व आंबेडकर चळवळीचे नेते व कार्यकर्ते यांच्यासोबत सगळ्यांनी संविधानप्रत ही शपथ घेतली आहे. तसेच आपण संविधानानिमित्त जे संविधानाचे कार्य आहेत, संविधानाचे नागरिकांना मूलभूत हक्क आहेत ते नागरिकांना आपण सांगितले. तसेच सगळ्या नागरिकांना हा संविधान दिवस म्हणजे दिवाळी व खुशीचा दिवस आहे. संविधान दिवस म्हणजे महिलांसाठी, नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी व सगळ्या भारतीय नागरिकांसाठी हाच खुशीचा व सगळ्यांनी दिवाळीचा दिवस म्हणून माझ्या मते साजरा केला पाहिजे. कारण दिवाळी संविधान दिवस हा सगळ्यांना स्वतःचा हक्क, बोलण्याचा हक्क, राहण्याचा हक्क देतो. म्हणून या दिनानिमित्त इंदिरानगर नाक्यावर आपण सगळ्या नागरिकांना गोड म्हणून लाडू वाटप केला आहे व सगळ्यांनी, प्रत्येक नागरिकांनी व महिलांनी, लहान मुलांना, आपल्या घरी असलेल्या मुलांना स्वतःचा हक्क सांगितलं पाहिजे आणि तो हक्क संविधानामध्ये दिलेला आहे हे सुद्धा सांगायचा असतो. प्रत्येक जात, वर्ण, जाती, धर्म, प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक जातीच्या लोकांनाही बोलण्याचा हक्क, जगण्याचा हक्क, काम करण्याचा हक्क व कुठेही कोणत्याही पदावर असू द्या, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांनाही जे पद असतात ते संविधानाच्या नियमानुसारच त्यांना दिले जातात. म्हणून सगळ्या नागरिकांना व पदाधिकारी सगळ्यांना मी विनंती करतो, संविधान दिन सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि आपले आयोजक आदर्श स्पोर्ट्स फाउंडेशन व आदर्श डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमी तसेच आपले सहकार्य आझाद समाज पार्टी व आंबेडकरी चळवळीचे सगळे नागरिक यांच्या अंतर्गत आपण या इकडे इंदिरानगर नाक्यावर संविधान गौरव दिन म्हणून साजरा केला आहे व सगळ्या नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे सगळ्यांचा नम्र विनंती करतो व आपापल्या घरी व लहान मुलांना सगळ्यांना संविधान गौरव दिन व संविधानाबद्दल महत्त्व किती महत्त्वाचं आहे आपल्या भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये व पुढच्या वाटचालीसाठी संविधान हे तुम्ही सांगावे ही नम्र विनंती करतो आणि माझे हे 2 शब्द संपवून जय भीम. मी सनी जगताप, आझाद समाज पार्टी ठाणे शहर अध्यक्ष. आज संविधान जसं आज शिवाजी जयंती मनवतो, बाबासाहेब जयंती मनवतो, ही सगळ्यात मोठी जयंती ही नवीन पिढी, आमची नवीन पिढी, आझाद समाज पार्टी नवीन पिढी संविधान दिवस मनवते. नाक्यावर हा पहिल्यांदा आम्ही हा प्रोग्राम ठेवला आहे आणि याच्यासाठी आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आहे. आम्ही आज सगळ्यांना गोड तोंड करून लाडू भरवले, कारण की या देशात एका घरामध्ये 2 बाया राहू शकत नाही, पण या भारताच्या पूर्ण म्हणजे भारतामध्ये अनेक जाती, धर्म हे सगळे सुखाने नांदतात आहे. तर मी हर एक देशामध्ये आपलं यांना फक्त सांगण्याचं तात्पर्य काय आहे की संविधान हे तुम्हाला
येणाऱ्या पिढीमध्ये वाचलंच पाहिजे, कारण की तुम्हाला तुमचे हक्क जाणवायचे. तर या भारताला संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हर एक नागरिकांना आमचे जे आज आझाद समाज पार्टीने आमची नवीन पिढी जोडली आहे. आम्ही अजून याच्याहून चांगले प्रोग्राम करू, संविधान दिवस याच्याहून मोठा करू. हीच तुम्हाला संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. जय भीम. 26 नवंबर बाबा साहब B.R. अम्बेडकर, माननीय आदरणीय, ये वो बंदा है, वो शख्सियत है, ये वो व्यक्ति है जिसने पूरे भारत को नई जिंदगी दी. भारत की आज़ादी से पहले इंसान को इंसान नहीं समझा जाता था. भारत की आज़ादी से पहले कई पुरुष महापुरुष पैदा हुए और चले गए, मगर बाबा साहब ने जो काम किया, सबको एक जगह लाकर खड़ा किया. चाहे वो पिछड़ा हो, मुसलमान हो, दलित हो, चाहे वो पारसी हो, जैन हो, सिख हो, चाहे वो पंजाबी हो, सिंधी हो, हिंदी हो, सबको जोड़ने का काम किया वो माननीय बाबा साहब है. और आज हम यहाँ पे आए, उपस्थित हुए जितने लोग हमारे संगठन वाले हैं, हमारे शहर अध्यक्ष, हमारे कोषाध्यक्ष, हमारे युवा नेता, यहाँ पे आने का और यहाँ पे लाडू बाटा प्रोग्राम करने का, और साथ में जो जो प्रोग्राम हुआ है, बाबा साहब को हमने सम्मान से उनका नाम लिया और उनके कार्य को आगे बढ़ाने की प्रेरणा ली है. और पूरे भारत के अंदर संविधान बोलेगा और संविधान के हिसाब से सारे भारतीयों को चलना चाहिए. हमारा यही पैगाम है. सर्वांना प्रथम माझा क्रांतिकारी जय भीम. मी साहिल जालिंदर खरात, ठाणे शहर युवा अध्यक्ष आझाद समाज पार्टीचा. आज आपण इथं सगळे समाजाचे एकजूट लोक आलोय आणि आज आपण खूप सुंदर पद्धतीत संविधान दिन साजरा करतोय. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे माझे मन व्यक्त करतो आणि सगळ्यांना मी आभार मानतो. जय भीम, जय संविधान.